नमस्कार। आता आपण आलेलो आहोत कणकवलीला। तुम्ही येथे बघू शकता कणकवली स्टेशन। कणकवलीला आपण उतरलेलो आहोत। आता ह्या कणकवली स्टेशनवरून आपल्याला एसटी स्टँडवर जावं लागेल आणि एसटी स्टँडवरून आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आपल्याला बस मिळतील। येथे आमचे मित्रमंडळी गॉगल बिगल घालून मार्कवॉ स्टीवॉ बघू शकता तुम्ही। आंघोळ नाही केली, फक्त गॉगल घातलेला आहे। आणखीन राजन नाईक साहेब आम्ही खूप आमचे उत्सवात आहोत। हां भराडी मातेचं दर्शन होणार आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही आमच्या मायदेशी जन्मभूमीस परत आलो असं वाटत आहे। खूप आवड आहे आम्हाला या गावची। धन्यवाद। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गाणं यांना आठवत आहे। बघा तुम्ही कणकवली स्टेशन बघू शकता। इकडे फार सुंदर अशी नवीन इमारत आहे। इथे बघू शकता गर्दी, ही मालवणी माणसं इकडे जमलेली आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसाठी आलेली। सुंदर असं छोटंसं स्टेशन तुम्ही हे कणकवली स्टेशन बघू शकता। नवीन बनवलेलं आहे। मी कव्हर करू। हे इथे एक श्री गोठण देव प्रसन्न एक मंदिर बनवलेलं आहे। इकडे ग्रीनरी दाखवलेली आहे, आर्टिफिशियल ग्रीनरी आहे। हे बघा, हे इथे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे। इथे बसण्यासाठी जागा आहे। इथे बघू शकता हा आजूबाजूचा परिसर। येथे रिक्षा, सुंदर असा हाताचा स्टॅच्यू आहे इथे बघू शकता। आणि इकडे तुम्ही बघू शकता आय लव कणकवली। बाजूला झेब्रा पण आहे, हे स्नेल। इकडे फॅमिलीज काही बसलेल्या आहेत, आराम करत आहेत। हे पहा कणकवली स्टेशन। माणसांप्रमाणे इथे जनावरही आराम करत आहेत। थंड असं वातावरण येथे तुम्ही बघू शकता। कणकवलीमध्ये बघण्यासारखं काय काय आहे याबद्दलची माहिती येथे दिलेली आहे। इथे पवनचक्की देवगड, हे पुन्हा देवगड बंदर, हे मीठ मुंबरी पूल आणि हे सागरी महादेवगड। इथे वरती तुम्ही बघू शकता नापणे धबधबा, वैभववाडी तालुक्यातलं आहे सगळं। नंतर इकडे तुम्ही बघू शकता भुईबावडा घाट, हा कसूर घाट आणि खाली कुर्ली धरण। हे बेसिकली ह्या साईडला आपल्याला दिलेलं आहे देवगडबद्दल। देवगडमध्ये काय काय बघण्यासारखी स्थळं आहेत आणि हे वैभववाडीमध्ये काय काय बघण्यासारखी स्थळं आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। आणि येथे आपण ह्या दिशेने आलं की येथे मंदिर बघू शकता आपण, सुंदर असं। खरोखरच बसण्यासाठी आरामासाठी चांगली जागा आहे। चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध बांधलेलं आहे। हे तुम्ही मंदिर बघू शकता पूर्ण। श्री गोठण देव प्रसन्न ब्राह्मण देव मित्रमंडळ परबवाडी ह्या इथे बांधलेलं आहे मंदिर। हे बघा, ह्या प्रकारे आपण इथे स्टेशनमध्ये येत आहोत। इकडे तुम्ही वरती गेलं तर हा प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी रस्ता आहे। सरळ गेलं की वरती प्लॅटफॉर्म, वरतून आपल्याला ट्रेन मिळतील। ठीक आहे, या साईडला तुम्ही बघू शकता शौचालय आहेत। ठीक आहे, आणि हे बघा मधुदंड होते ज्यांच्यामुळे कोकण रेल्वे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हे स्वयंचलित जिने, एलिव्हेटर। त्याच्यानंतर
आपण मुंबईमध्ये बघतो एक स्थानक एक उत्पादन, त्याचं पण एक दुकान आहे. येथे बसण्यासाठी सोय आहे, येथेही बसण्यासाठी सोय आहे. आणि तुम्ही जर बाजूला बघितला तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सुंदर असा देखणा फोटो लावलेला आहे, ज्यांची आपण प्रेरणा नेहमी घेत असतो, आपलं दैवत आहेत. आणि या बाजूला तिकीट विंडो, सुंदर असं नवीन बनवलेलं कणकवली स्टेशन, सुंदर असा परिसर, चांगल्या प्रकारे येथे चित्रही काढण्यात आलेली आहेत मोकळ्या जागेवर. येथे बघू शकता शिवाजी महाराजांचं चित्र काढलेलं आहे. पार्किंगची जागा तुम्ही येथे बघू शकता, येथेही सुंदर असे चित्र काढण्यात आलेलं आहे. आता येथून आल्यावर येथे कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा ह्या बाजूला काही कणकवलीमध्ये जी प्रेक्षणीय स्थळं आहेत ते इथे आपण बघू शकता. एक स्वयंभू कणकवली मंदिर, सावड धबधबा, नंतर फोंडा घाट, हे कणकवली तालुक्यात येतं. आणि येथे पुन्हा एकदा देवगडमध्ये आपण इथे बघू शकता. देवगडमध्ये देवगड किल्ला आहे, बंदर आहे, नंतर गावदेवी मंदिर आहे, त्याच्यानंतर कुणकेश्वरचं आपल्याला इथे लाल मंदिर दिसू शकतं. आणि हे देवगड बंदर आहे. मग ह्या जरा पुढे आलं की आपल्याला इथे मालवण तालुक्याचं पण येथे माहिती मिळते. वरती सिंधुदुर्ग जिल्हा, राजकोट, मालवण, नंतर हे मालवण बंदर इथे बघू शकता. नंतर खाली देवबाग मालवण. यानंतर काही वेंगुर्ला तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळं आहेत. सागर स्टेट हाऊस, वेंगुर्ला बंदर बघू शकता तुम्ही, सुंदर असा समुद्रकिनारा वेंगुर्लाचा. आणि वेतोबा मंदिर येथे आपण जाणार आहोत आणि याच्यावरचा पुरा असा व्हिडिओ आपण देणार आहोत.